नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. करमाळा तालुक्यात जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या 4 जागांवरती महायुती म्हणजे भाजप आणि अ, राष्ट्रवादीच्या जागा आलेल्या आहेत. तर पंचायत समितीच्या 8 जागा देखील आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की बागल आणि शिंदे यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवलेली होती. त्यांना मदत जगताप यांची देखील मिळाली. मात्र या निकालानंतरचे आपण माजी आमदार संजय मामा शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. कारण करमाळा तालुक्यात माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी 2014 पासून एंट्री केली. 2014ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती पहिली. त्यानंतर 19ला त्यांचा विजय झाला. 24ला त्यांचा पराभव झाला. मात्र पहिल्यांदा त्यांच्या समर्थक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहेत. त्यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असलेल्या 2 जागा आणि पंचायत समितीमध्ये 4 जागा त्यांच्या विजयी झालेल्या आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहेत आपण जाणून घेऊयात. मामा, तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदाच करमाळा तालुक्यात तुमचे 6 समर्थक विजयी झाले आहेत. नेमके काय प्रतिक्रिया असेल? ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही महायुतीच्या बागलगट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट अशा माध्यमातून जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा या ठिकाणी लढवल्या होत्या. आणि त्यामध्ये जयवंतभाऊ माजी आमदार जयवंतभाऊ जगताप यांनी या महायुतीला पाठिंबा दिलेला होता. आजच्या निकालानंतर त्या 6 जागापैकी 4 जागा जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या मतदार बंधू भगिनीनं चांगल्या मताने निवडून दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर 8 जागा जिल्हा पंचायत समितीच्याही चांगल्या मताने निवडून दिलेल्या आहे. त्याबद्दल मी सगळ्या तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जो विश्वास मतदारांनी आमच्या महायुतीवरती दाखवलेला आहे, तर त्याबद्दलही सगळ्या मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यामध्ये आपण जर पाहिलं तर आमदार नारायणआबा पाटील यांचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तो म्हणजे वांगी गट. वांगी गटात मामा आपल्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. काय सांगाल त्यावर? एक तर वांगी गट नारायणाबांचा गट अशा पद्धतीनं सुरुवातीपासून मताची तिथली परिस्थिती बघितली तर रेकॉर्डवरतीही तसंच दिसत होतं. तरीसुद्धा तो गट राष्ट्रवादी काँग्रेसवरती जिल्हा परिषद आम्ही लढवली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांनी साथ दिली. मला वाटतं की फक्त 513 मतांनी त्या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचा पराभव झाला. पण जी लोकांनी अतिशय चांगली साथ त्या मतदारसंघामध्ये देऊन हा गट कुणाचा म्हणजे बालेकिल्ला नाही हे त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनीनं दाखवून दिलं. तिथल्या मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून प्रचंड त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण जर पाहिलं या निवडणुकीमध्ये आपल्या 6 जागा आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीचे 4 ठिकाणी आपला विजय झालेला आहे. या विजयाचं श्रेय आपलं नेमकं कोणाला असेल? एक तर ही जिल्हा परिषदेची निवडणूक होत असताना 28 तारखेला आमचे नेते आमचे आधारस्तंभ या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं निधन झालं. आणि त्यानंतर मग प्रचार कसा करावा हेच आम्हाला लक्षात येत नव्हतं. आणि आम्ही कुठलाही डामडौल न करता हा प्रचार त्या ठिकाणी केला. कुठले फटाकडे नाहीत, कुठल्या फार मोठ्या सभा समारंभ नाहीत. अशा पद्धतीनं प्रचाराची आम्ही गावभेटी घेऊन कॉर्नर बैठकावरती हा सगळा प्रचार केला होता. आणि त्यामध्ये मतदार बंधू भगिनींना अजितदादांच्या या दुर्दैवी घटनेमुळं त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली त्या ठिकाणी लोकांनी दिली. आणि त्यामुळं घड्याळांच्या सीटा ज्या उमेदवार होत्या त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांनी मतदान करून आशीर्वाद दिलेत. मध्ये करमाळा तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनी या तालुक्याच्या विकासामध्ये
अजितदादांचं जे योगदान होतं आणि माझं सगळं राजकारण आत्तापर्यंत मी विकासाच्या मुद्द्यावरती केलेलं होतं आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादांनी या तालुक्याच्या विकासासाठी निधी देऊन आशीर्वाद दिलेले होते आणि खऱ्या अर्थाने लोकांनी त्याची जाणीव ठेवून विकासाच्या ह्याच्यासाठी आणि आदरणीय अजितदादांच्या स्मृतीला त्या ठिकाणी अभिवादन करून हे मतदान केलं असं मला वाटतं. ह्याचं सगळं श्रेय तसं बघितलं तर आदरणीय अजितदादांना मी देतो. धन्यवाद मामा. तुम्ही काय सांगताशी संवाद साधला. यानंतर मात्र करमाळा पंचायत समितीमध्ये नेमके कोणाचे कोणता सभापती होईल हे देखील पाहावं लागणार आहे. धन्यवाद.